अशी आम्ही बांधा ते आदमापूर ही 4 दिवसाची आमच्या मंडळाने पदयात्रा केली. सर्व आमचे पदयात्री त्यात उपस्थित झाले होते. त्याच्या व्यतिरिक्त बांधा ते रेडी ही पदयात्रा झाली. अशा आमचे जवळजवळ 10-12 पदयात्रा आम्ही करतो दरवर्षी. ह्या पदयात्रेत जाताना आम्ही नामस्मरण आमचं चालू असतो. नाव अरुण सोनू मोरिये, मुक्काम बांधा, तालुका सावंतवाडी. आम्ही जवळजवळ गेली 18 वर्ष ही पदयात्रा पायी वारी करत आहोत. पहिल्यांदा प्रथम अगदी आषाढी कार्तिकी एकादशी झाली की कार्तिकी एकादशी नंतर त्या ठिकाणी आम्ही ठरवतो कुठे कधी जायचं ते. आणि मंगळवारी बहुतेक व्यापारी वर्गांना रजा असते, त्यामुळे पहिली पायी वारी आमची माणगावला असते. बांधा ते माणगाव. बांध्यावरून आम्ही जवळजवळ 5 वाजता निघतो आणि माणगावला दुपारी 12:30 पर्यंत आरतीला पोहोचतो. त्या ठिकाणी महाप्रसाद वगैरे घेतल्यानंतर मग घरी पडतो. दुसरी पायी वारी आमची दानोलीला असते, साटम महाराजांच्या मठात. ते जर मधनं असं सातोळी बावळाट मार्गे चालत दानोलीला त्या ठिकाणी महाप्रसाद वगैरे असतो. त्यानंतर तिसरी पदयात्रा आमची घोडेमुख बांधा निगुडा सोनुर्ली मार्गे घोडेमुखला जातो. घोडेमुखच्या वरपर्यंत चालत जातो तो डोंगर सोडून. त्या ठिकाणी सगळं दर्शन घेतो, नामस्मरण करतो. पदयात्रा मंगळवारची वाघबीळ इथे असते, सावंतवाडी तालुक्यात कासच्या बाजूला कास मोडरा याच्या सीमेवरती ते शेरला असं सीमेवर वाघबीळ देवस्थान आहे. त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी जातो, कारण ते जवळ असल्यामुळे संध्याकाळी जातो. आणि त्यानंतरची पदयात्रा आमची सटमट वाडी त्या ठिकाणी मठ पर्वत त्या ठिकाणी रामभट स्वामीचं समाधी मंदिर आहे. आणि हे जांभेकर दगडामध्ये गणपतीची कोरीव मूर्ती आहे त्या डोंगरावर, आणि मारुतीची मूर्ती आहे. आणि त्या ठिकाणी नामस्मरण भजन करून नंतर संध्याकाळी परत येतो. त्यानंतरची पदयात्रा हल्ली सुरू केलेली आहे आम्ही डिंगणे. त्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे ओहळाच्या पलीकडे, म्हणजे ते डोंगरपाल हद्दीमध्ये येतं. त्या ठिकाणी जातो. त्या ठिकाणी महाप्रसाद वगैरे असतो. त्यानंतरची पदयात्रा आमची झोळमेला असते. झोळमे विठोबा मंदिर आहे, विठोबा रुक्मिणी. त्या ठिकाणी जातो. तिथे भजन पूजन केल्यानंतर ते लोक आम्हाला महाप्रसाद देतात, तो घेतो. आणि शेवटची पदयात्रा जी आहे आमची ती बांध्यावरून तळकटला जाताना वाटेत म्हातारा बाबा म्हणून मिळतो मोरगावला. त्या ठिकाणी बरेचसे ग्रामस्थ म्हणजे 400-500 लोक असतात. 400-500 लोकांची जेवणाची वगैरे व्यवस्था या ठिकाणी केली जाते. आणि त्या पदयात्रेनंतर आमची समाप्ती होते. यामध्ये एकच आम्हाला की आम्ही पंढरपूरला किंवा इतर ठिकाणी पदयात्रेला एवढ्या लांब असं वयोमानानुसार काही आमच्या जाऊ शकत नाही, म्हणून जवळच्या जवळ ह्या पदयात्रा काढाव्यात. जाताना परमेश्वराचं नामस्मरण करत चिंतन करीत जावं हा याचा एक हेतू आहे. आणि त्या दृष्टीने बहुसंख्य पदयात्रेमध्ये आमच्या त्या सहभागी होतात आणि त्या नामस्मरणाचा आनंद लुटतात. आणि त्याला एक आत्मिक समाधान जे आहे ते समाधान आम्हाला सगळ्यांना प्राप्त होते. अशा पद्धतीने दरवर्षी हा कार्यक्रम चालू असतो. 25 ते 30 जणांची टीम आहे ही. आता कमी आहे, 25-30 जणांची टीम आहे.